साहेबांचा आभार व्यक्त करतो. भरत शेठ यादव अर्थातच ज्यांच्या माध्यमातून तब्बल 11,000 रुपये स्नेहभोजन आम्हाला प्राप्त झालं, याबद्दल मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. त्यानंतर प्रचंड मोठी अशी यादी आहे, ज्या ज्या मान्यवरांनी ज्या ज्या पाहुण्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि लगेचच घेऊन चलतो तुम्हाला बक्षीस वितरणाच्या सोहळ्याकडे. तर सर्वप्रथम या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे आमचे ऑफिशियल्स होते, सर्व ऑफिशियल्सचा आपण धन्यवाद व्यक्त करणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन प्रवीण सरांना, मुलानी साहेबांना, सूर्यवंशी साहेबांना आणि आता चव्हाण साहेबांना, आता तुम्ही रॅन्डमली सज्ज राहायचे. आपण पहिले ऑफिशियल्स जे आहेत आपले त्यांचा आपण सन्मान करतोय. मी सर्वप्रथम विनंती करेन पंचांना, सुधीर सरांचं पॅनल आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मी तिन्ही पंचांना विनंती करतो आपण तिघांनी एकत्र या. तुमच्या तिघांचा एक विशेष सन्मान इथे पार पाडला जाईल. संपूर्ण स्पर्धा निर्विवाद खूप चांगली इथे पार पाडली गेली आणि याच्या मागचं खरं कारण काय असेल ती म्हणजे शिस्त, ट्रान्सपरन्सी आणि प्रॉपर दिले गेलेले सर्व निर्णय. याबद्दल नक्कीच मी तिन्ही पंचांना विनंती करतो आपण तिघांनी एकत्रितपणे यावं. आपल्या तिघांचाच एक विशेष सन्मान इथे आम्ही पार पाडतोय. मी विनंती करतो प्रवीणजी यांना, साहेब आपण यायचंय, सचिव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण पंचांचा सन्मान इथे पार पाडूयात. त्यांनी केलेल्या कार्याचा इथे गौरव केला जातोय, त्यांनी केलेल्या कार्याचा इथे सन्मान केला जातोय आणि हा सन्मान स्वीकारण्यासाठी मी तीनही पंचांना विनंती करतो तिघांनी एकत्र या. सुधीर सर या, तुम्ही या, तिघांनी एकत्र या. या या लवकर या सर, प्लीज लवकर या. पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेटचे ऑफिशियली आमचे पंच आहेत आणि एक ऑफिशियल एक्झाम असते, ती एक्झाम तुम्ही पास झालात तरच तुम्हाला पीडीसीच्या अंतर्गत पंचांची भूमिका करण्याची संधी मिळते आणि ह्या तिन्ही पंचांनी ती एक्झाम पास झालेत आणि काय कमालीची कामगिरी त्यांची राहिली आहे, याबद्दल त्यांचा एक विशेष सन्मान इथे पार पाडला जातोय. यानंतर आमचे गुणलेखक मित्र अर्थातच गव्हाणे साहेब यायचे. आपण गुणलेखक गव्हाणे या आपण प्लीज. पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो प्लीज. बाबर साहेबांनी टाळ्यांचा कडकडाट सुरू केला आणि त्यांनी सर्वांनी टाळ्या वाजवल्या, म्हणजे जाणीव आहे बाबर साहेबांना ऑफिशियल्सची. यानंतर सर या आपण, आमची तिन्ही पंच, या तिन्ही पंचांचा इथे सन्मान केला जातो. त्याच्यानंतर आमचा गुणलेखक मित्र अर्थातच डिजिटल स्कोरर गव्हाणे आपण यायचं, आपला देखील आम्ही सन्मान पार पाडू. त्याची BSc ची एक्झाम चालू आहे, फर्स्ट इयरला तो आहे. काल रात्री 2 वाजता इथून निघाला, सकाळी एक्झाम दिली, 2 वाजता रिटर्न आला आणि परत गुणलेखनाचं त्याने काम केलं. क्या बात आहे, पॅशनेट आहे भरपूर तो क्रिकेटला घेऊन. मोठा हो, यशस्वी हो, दीर्घायुष्य हो, या साऱ्या शुभेच्छा आपण त्याला देऊयात. खूप चांगलं काम त्याचं राहिलं मित्रा, अभिनंदन तुझं देखील. त्यानंतर पिंपरी चिंचवडचा अजून एक जबरदस्त आवाज, यश शर्मा सर ग्राउंड मैनेजर आहेत. मैं गुजारिश करना चाहूँगा यश सर आइए, आपका भी एक विशेष सम्मान यहाँ पे किया जाएगा. आपका भी हम इस्तेमाल करना चाहते हैं क्योंकि पूरे 2 दिन चलने वाली क्रिकेट की प्रतियोगिता और इस पूरी टूर्नामेंट में जिस प्रकार का आपका हमें सपोर्ट रहा, इसके लिए हम आपका धन्यवाद व्यक्त करना चाहेंगे. आप निश्चित तौर से देख सकते हो दोस्तों, ये महाराष्ट्र की परंपरा है जिसके माध्यम से आपका एक विशेष सम्मान यहाँ पे किया जा रहा है. थोड़ी सी तकलीफ हुई है पिछले 2 मैचेस में, लेकिन बड़े दिल से आपने उसका स्वीकार किया, हमको सपोर्ट किया और निश्चित तौर से यही सपोर्ट बरकरार रहेगा आने वाले कई साल भविष्य में भी. यस सर, थैंक यू सो मच, धन्यवाद. अगले साल जरूर मिलेंगे और एक बड़ी प्रतियोगिता के साथ. त्यानंतर नाही, एक विशेष सन्मान आपले समालोचक मित्र ज्यांनी पहिल्या वर्षापासून आपल्या बरोबरीने राहिले आणि नक्की जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात दिनेशजी ठाकूर साहेबांचं. एक जबरदस्त असा आवाज पिंपरी चिंचवडमध्ये सातत्याने दुमदुमतोय आणि या वर्षी जर का सांगायचं म्हणलं तर हा आवाज या स्पर्धेसाठी आपल्याला लाभला. तानाजी यांचा भरपूर मोठा जीव त्यांच्यावरती आहे आणि तानाजी भाऊंनी सांगितलं की यांचा सन्मान तर माझ्या हातात झाला पाहिजे आणि आपण पाहतोय की दिनेशजी ठाकूर सर यांचा एक विशेष सन्मान इथे पार पाडला जातोय. मुलुक मैदानी आवाज, एक कणकर बाणा, एक पहाडी आवाज आणि त्याचे मानकरी अर्थातच दिनेशजी ठाकूर सर यांचा इथे सन्मान पार पाडला जातोय.
हॅलो हॅलो यस. खरं तर ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करत असताना पनवेलवरनं आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी अनेक मैदानं गाजवली आहेत. सन्मान्य प्रशांतजी पुजारी सरांचा सन्मान आपण संपन्न करतो. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया प्रशांतजी पुजारी सरांसाठी. ही स्पर्धा अगदी यशस्वी करत असताना त्यांनी देखील सिंहाचा वाटा उचललाय असं मी म्हणेल. महत्वपूर्ण कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील संपन्न पडली आहे. त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. यानंतर आणखीन एक विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. खरं तर हलकी टीम जे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आणि 2 दिवस आपल्या सर्वांचं मनोरंजन केलं. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. रणदिवे साहेब असतील, पवार साहेब असतील, या सर्व हलकी टीमचा देखील आपण सन्मान संपन्न करतोय. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. खरं तर ही स्पर्धा आयोजित करत असताना पिंपरी चिंचवड गोल्ड अँड सिल्वर फ्रेंड सर्कल यांच्या माध्यमातून बहरदार आयोजन आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. यानंतर डीजे दादांचा देखील आपण सन्मान संपन्न करणार आहोत. डीजे दादांना विनंती आहे आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी या. खरं तर आम्ही बोलत असताना आमचा हा खणखणीत आवाज दणदणीत स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. डीजे दादांचा देखील आपण सन्मान संपन्न करतोय. मी डीजे दादांना विनंती करतो तत्पूर्वी हलगी सम्राट सन्माननीय पवार साहेबांचा सन्मान आपण संपन्न करतोय. थँक्यू. या ठिकाणी हलगी दादांचा सन्मान संपन्न झाल्यानंतर डीजे अक्षय साठे यांना आपण सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्या. सुंदर असं संगीत, तेवढाच कणखर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. डीजे अक्षय साठे यांचा देखील आपण सन्मान संपन्न करतोय. यानंतर मित्रांनो पहिला असा तरुण ज्याने विचार केला एका गल्लीतला खेळाडू देखील टीव्ही वरती आला पाहिजे, याच्यासाठी काय करताय? वेडा पिसा झाला, छोटासा कॅमेरा हातामध्ये घेतला, एक नोटबुक बनवलेले फोटो घेत एंट्री घेत फिरत बसला आणि बघता बघता जगाच्या पाठीवरती सर्वात मोठी क्रिकेटची युट्यूबची वाहिनी म्हणून tenniscricket.in संतोषजी नाणेकर यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. आणि tenniscricket.inच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला कव्हर केलं गेलं. आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आपण या स्पर्धेचा आनंद घेतला. परंतु हे सर्व काय पार पाडत असताना जे आमचे सर्व कॅमेरामॅन होते, जी त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम होती, या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया tenniscricket.inच्या टीमचं. मी विनंती करेन या एका प्रतिनिधींनी तुमचा एक सन्मान आम्ही इथे विशेष करून करतोय. खूप चांगली भूमिका राहिली. अगदी आपण पाहतोय ऊन असू दे, अगदी वारा असू दे, थंडी वाजू दे, आमचा कॅमेरामॅन खालती उतरला नाही, आमच्या कॅमेरामॅननी खालती कॅमेरा ठेवला नाही. प्रत्येक क्षण बरोबर टिपला, प्रत्येक घटना त्यांनी बरोबर टिपली आणि गल्लीतल्या खेळाडूला आता त्यांनी हिरो बनवलं. गणेश जाधव याचं एक मोठं उदाहरण आहे. आमचे इव्हेंट मॅनेजमेंट वाले ज्यांनी या चॅम्पियनचा बोर्ड बनवलाय आणि त्याचबरोबर जे स्पार्कल्स ज्यांनी लावलेत ती टीम. या आपण या सर, या लवकर या, वेळ कमी आपल्याकडे, थोडंसं स्पीडअप करूया प्लीज. सर्वांची ते सन्मान केले जातात. बघा, हे सन्मान करण्यामागचं कारण असं की तुम्ही जी मेहनत घेतली आहे तिचा आम्ही सन्मान करतोय. तर सर्वप्रथम ही स्पर्धा पार पाडत असताना आमच्या अध्यक्ष साहेबांचं लाख मोलाचं आम्हाला मार्गदर्शन राहिलंय. याबद्दल नक्कीच मी विजयजी यांना विनंती करते की तुम्ही व्यासपीठावरती यायचं, तुमचा आम्ही सन्मान पार पाडतोय. लाडके अध्यक्ष साहेब ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही संपूर्ण स्पर्धा इथे पार पाडली गेली, त्यांचा इथे सन्मान पार पाडला जातो. आणि सन्मान कोण करते? तो उपाध्यक्ष साहेब. एकदा जोरदार टाळ्या विजयजी गायकवाड साहेबांसाठी. सचिव साहेब देखील लगेच जोडीला आहेत. सर्वांचे आपल्या सर्वांचे आम्ही सन्मान पार पाडणार आहोत. दानिश भाऊ, आपण एक एक नाव घेऊयात लवकर फटाफट. त्यानंतर पुढे प्रवीणजी देवकर साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यापूर्वी आपण उपाध्यक्ष साहेबांचा सन्मान करणार आहोत. मी प्रवीण साहेबांना विनंती करेन, प्रवीण साहेब आपण उपाध्यक्ष साहेबांचा सन्मान करायचा. खूप चांगली गोलंदाजी राहिली सूर्यवंशी साहेबांची.
आयवा कॅट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केला गेला, भरपूर जणांनी आज भरपूर मोठी किंमत कमवली आहे, याचे आपले जनक आपण पाहतोय, आपले उपाध्यक्ष साहेब, त्यांचा देखील इथं सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढचा सन्मान खजिनदार साहेब दादा साहेब गायकवाड यावा आपण. दादा साहेबांचा देखील इथे सन्मान केला जातोय. मी उपाध्यक्ष साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते आपण दादा साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे. यानंतर मी विनंती करेन सचिव साहेबांना अर्थात मुरादजी मुलांनी साहेबांना आपण यावं. तुमचा देखील आम्ही सन्मान पार पाडणार आहे. साहेब घ्या, उपाध्यक्ष साहेब. पाटील साहेबांनी थोड्या वेळा आधी चर्चा केली होती, नक्कीच ती चर्चा ऐकून येतो मी. त्यानंतर सहखजिनदार राजकिरण पाटील साहेब. पाटील साहेब या आपण. पाटील साहेब या आपण. खूप चांगली साहेबांची भूमिका राहिली आहे. सर्वप्रथम आपण कमिटी मेंबरच्या सर्वांचा सन्मान आपण पार पाडतोय. अगदी दुपारी 12:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 पर्यंत 10 मिनिटात भोजनाचे काउंटर बंद होते, ही सूचना 2 दिवस पोहोचवणारे आमचे किरण पाटील मामा, त्यांचा इथे सन्मान केला जातो. निश्चित स्वरूपाने खूप मोठी भूमिका राहिली साहेब. पडद्यामागचे त्याची शंकाच नाहीये. त्यानंतर प्रवीणजी देवकर साहेब आपण यायचंय, आपल्या देखील आम्ही सन्मान करतोय. सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. प्रवीणजी देवकर साहेब, दादांना विनंती असेल की दादा साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी देवकर साहेबांचा सन्मान पार पाडायचा आहे. थोडासा उशीर जरूर झाला, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु हे सन्मान होणं देखील गरजेचं आहे. तसे तर क्रिकेट नियोजन कमिटी आकाशजी कांडे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण की खरा हिरो या संपूर्ण स्पर्धेला आयोजन करत असताना निर्णायक भूमिका बजावणारा आकाश याचा देखील इथे सन्मान केला जाणार आहे. सर्व गोष्टी अगदी वेळोवेळी योग्य पद्धतीने कशा प्रकारे पोहोचवता येईल हे करण्याचा निर्धार सत्यामध्ये उतरणारा चेहरा जर कोण असेल आकाश, आणि आकाशचा इथे सन्मान केला जातोय, त्याचा तो स्वीकार करावा. यानंतर अमरजी पाटील साहेब, तुम्ही देखील पुढे यायचं, तुमचा देखील आम्ही सन्मान पार पाडणार आहोत. अमरजी पाटील साहेब यायचे आपण. यायचे. भास्करजी भोसले यायचे आपण. भास्करजी भोसले. त्यानंतर रोहितजी पोद्दार या आपण देखील. 2 दिवस रोहितची देखील प्रचंड अशी मोठी मेहनत राहिली आहे. इकडून इकडे सर्व नियोजन करत असताना त्यांनी देखील खूप चांगला सहकार्याचा हात दिलाय. रोहित पोद्दार यायचे आपण. भास्करजी भोसले साहेब आपण देखील यायचे. यानंतर प्रतीकजी निर्वे साहेब यावं आपण देखील. प्रतीकजी निर्वे साहेब हे सर्व आमचे कमिटी मेंबर्स आहेत, ज्यांनी प्रचंड अशी मोठी मेहनत या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करण्यासाठी घेतली आहे, आणि म्हणूनच की आपण पाहतो की यशस्वी पर्व आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बाबासाहेब नांगरे पाटील यायचे आपण. बाबासाहेब नांगरे पाटील यायचे आपण. बाबासाहेब नांगरे पाटील. स्पार्टन संघाला विजयाचं रहस्य त्यांनी सांगितलंय. जिंकायचं असेल तर काय करावं लागतं. हो आम्ही ते केलंय आणि हो आम्ही जिंकलोय. नांगरे पाटील साहेब यांचा सन्मान होतो. त्याच्यानंतर सुनीलजी मोरे साहेब. सुनीलजी मोरे साहेब यायचे आपण. त्यानंतर विशालजी जाधव साहेब. विशालजी जाधव. रोहितजी या आपलं नाव घेतलं होतं आम्ही. रोहितजी पोद्दार साहेब या. मी उपाध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण रोहितजी यांचा देखील सन्मान करायचा आहे. मागील 2 दिवस सातत्याने आपण पाहतोय या चेहऱ्याने देखील प्रचंड अशी मोठी मेहनत घेतली आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय, त्याचा त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार करावा. विशालजी जाधव साहेब. यानंतर विशालजी जाधव साहेब. हो प्रतीकजी निर्वे साहेब आले. तो चष्मा वेगळा होता, हा चष्मा वेगळा, त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं साहेब मला थोडं. प्रतीकजी निर्वे यायचे आपण साहेब. सचिनजी कदम साहेब आपण देखील यावं, तुमचा देखील आम्ही सन्मान पार पाडतोय. सचिनजी कदम. उपाध्यक्ष साहेबांना लय जिम्मेदारी दिली आहे. साहेब या, साहेब यावं लागेल तुम्हाला. याच्यानंतर राकेशजी निकम साहेब यायचे आपण. राकेशजी निकम साहेब या आपण.
यानंतर जीवनजी जगदाळे साहेब, हे सर्व ते चेहरे आहेत ज्या चेहऱ्यांनी या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रचंड अशी मोठी मेहनत घेतली आहे. अमरजी पाटील, अमरजी पाटील, जीवनजी जगदाळे आले का? जीवनजी जगदाळे या, जगदाळे साहेब या आपण देखील. त्यानंतर आपण पाहतोय जगदाळे साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. यानंतर पुढील सन्मान, एक विशेष सन्मान केला जातोय. सदैव 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 मराठा टायगरच्या पाठीशी एक वेगळी हक्काची मदतीची सहकार्याची भिंत आणि मराठा टायगर संघाचा खरा डरकाळी फोडणारा वाघ कोण असेल? आपला राजा माणूस तानाजी चव्हाण साहेब यांचा इथे सन्मान पार पाडला जातोय. मी विनंती करेन अध्यक्ष साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते आपण तानाजी साहेबांचा इथे सन्मान पार पाडायचा आहे. प्रचंड मोठी चिकाटी, प्रचंड मोठी जिद्द या स्पर्धेला पार पाडण्यासाठी साहेबांची राहिली आहे आणि आपण पाहतोय की जिथे जिथे मराठा टायगर संघ असतो तिथे तिथे तानाजी साहेब आपला व्यापार बंद करून टीमला सपोर्ट करण्यासाठी जातात, टीमला चेअरअप करण्यासाठी जातात आणि नक्कीच आपण त्यांचा धन्यवाद व्यक्त करत त्यांचा देखील सन्मान करू. अमरजी पाटील साहेब, झालाय साहेबांचा. पाटील साहेब तुमचा सन्मान बाकी आहे, या अमर साहेब या. अविनाशजी गाडगे साहेब या आपण. आमचे सर्व हे देणगीदार आहेत, हे सर्व आमचे पाहुणे आहेत, हे आमचे सर्व स्पॉन्सर्स आहेत, त्यांचा आपण सन्मान पार पाडतोय. सर्व पाहुण्यांचा आपण सन्मान करायचा, सर्वच पाहुण्यांचा केला जाणार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान विजय शेठ यायचं आपण. विजय साहेब या आपण. सुभाषजी बाबर साहेब देखील इथं आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान पार पाडूयात. संजय शेठ इथं आहेत. सुशांत शेठ बाबर, माफ करा, सुशांत शेठ बाबर इथं आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. सुशांत शेठ आपण यायचंय. मी विजय साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते सुशांतजी बाबर साहेबांचा देखील आपण सन्मान पार पाडायचा आहे. काल त्यांना प्रश्न विचारला होता मालोजी साहेबांना आणि सुशांत साहेबांना. त्यांनी सांगितलं होतं कामानिमित्त कदाचित आम्हाला यायला मिळणार नाहीये, परंतु आज ते इथं आले, याबद्दल नक्कीच आपण त्यांचा धन्यवाद व्यक्त करूयात. यानंतर मालोजी साहेब, आमचे बॉल स्पॉन्सर मालोजी साहेब आपण यायचे पुढे, आपला देखील आम्ही सन्मान पार पाडणार आहोत. यानंतर विजय शेठ आपण यायचे पुढे. विजयजी यायचे. विजयजी यांचा देखील सन्मान केला जातोय. मालजी साहेब इथे उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतोय की संजयजी इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान पार पाडणार आहोत. ऋतिकजी शिंदे साहेब आपण देखील पुढे यायचे, आपला देखील आम्ही सन्मान पार पाडणार आहोत. ऋतिकजी शिंदे साहेब यावं आपण पुढे. मालोजी शेठ चव्हाण इथे आलेले आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान पार पाडणार आहोत. यश गोल्डचे सर्व किशन शेठ देवस इथे असेल तर प्लीज पुढे यावं, आपलं देखील आम्ही सन्मान पार पाडतोय. सागर शेठ माने आपला देखील आम्ही सन्मान पार पाडणार आहोत. सागर शेठ माने आपण यायचंय पुढे. संपतराव शेठ माने या आपण असाल तर आपला देखील आम्ही सन्मान पार पाडतोय. त्यानंतर शशिकांत शेठ चिमेगावेकर साहेब असतील तर आपण पुढे या, आपला देखील आम्ही सन्मान पार पाडणार आहोत. भरत शेठ यादव जरी ते असतील तर यावं आपण पुढे, आपला देखील आम्ही सन्मान पार पाडणार आहोत. यानंतर मालोजी साहेबांना विनंती असेल की आपण यायचे पुढे, आपला देखील आम्ही सन्मान करतोय. चव्हाण साहेब आपण यायचे. संजय शेठ आहे तिथे. संजय साहेबांचा देखील इथे सन्मान पार पाडला जातोय. अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते मालोजी साहेबांचा इथे सन्मान केला जातोय.
विशालजी गायकवाड साहेब, विशालजी गायकवाड, विशालजी गायकवाड साहेब. दिनेशजी काटकर, दिनेशजी काटकर साहेब आपण यायचंय. दिनेशजी काटकर यायचे आपण. जास्तीचा वेळ घेत नाहीये, उशीर झालाय समजू शकतो आम्ही. थोडंसं आपण स्पीडअप करूयात. या साहेब काटकर साहेब, तुमचा आम्ही सन्मान करतोय. सूरजजी मोरे साहेब, सूरजजी मोरे यायचे आपण. या आपण. सुजितजी कदम साहेब यायचे आपण. सुजितजी कदम. सोमा दबडे साहेब यायचे आपण. सोमा दबडे, तुमची देखील महत्वाची भूमिका राहिली या संपूर्ण स्पर्धेला कंप्लीट करत असताना. अनिकेत पाटील यायचे आपण. गणेश ठोंबरे तुम्ही देखील पुढे यायचे. त्यानंतर गणेश जाधव तुम्ही देखील यायचे. अनिकेत बिचुकले तुम्ही देखील या. तानाजी भाऊंची इच्छा आहे की आम्हाला तुमचा देखील सन्मान करायचा, कारण की आमच्या एका विनंतीला मान देऊन तुम्ही भरपूर लांबून आलात. आमच्या संघाला जिंकवण्यासाठी तुम्ही महत्वाची भूमिका दर्शवली, याबद्दल तुमचा देखील एक छोटासा सन्मान इथे केला जातोय. अनिकेतजी, अनिकेतजी या आपण. दोन्ही अनिकेत. विकास कदम तुम्ही पण या. थोड्याच वेळा आधी रियाजचा फोन आला होता. रियाजने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि त्या शुभेच्छा आता कामी आल्यात की काय असं वाटतंय. निखिल आणि योगेश तुम्ही दोघांनी यायचं. निखिल आणि योगेश, निखिल आणि योगेश तुम्ही दोघांनी देखील यायचं. तुमचा देखील इथे सन्मान केला जातोय. यानंतर लगेच आपण बक्षीस उतरण्याला सुरुवात करतोय. सर्वप्रथम प्लेअर ऑफ द मॅच काही शेष आहेत. सेमीफायनल नंबर 1 प्लेअर ऑफ द मॅच सेमीफायनल नंबर 1 विनायक सूर्यवंशी ठरतायत. विनायक आपण यायचंय प्लीज. विनायक आपण यायचंय. त्यानंतर सेमीफायनल नंबर 2 हेमू आणि शरद तुम्ही देखील यायचं. हेमू आणि शरद. विनायक थोडंसं थांबा फक्त. विनायक थांबायचं थोडंसं. सेकंड सेमीफायनल प्लेअर ऑफ द मॅच आहे गणा ठोंबरे. गणा आपण देखील सज्ज राहायचंय. सेकंड फायनल त्याचा प्लेअर ऑफ द मॅच गणा ठोंबरे. येस. आणि गणाने डेडिकेट केली हेमूला. तर पहिले तर गणाला रिसीव्ह करायला यावंच लागेल. थांबा थांबा गणा, एक मिनिट. गणेश एक मिनिट. आकाश, ओके. तर एक मिनिट साहेब. पहिले सेमीफायनल नंबर 1 चा आपण प्लेअर ऑफ द मॅच घेऊयात. हिमू या एक मिनिट. संजयजी या आपण. सेमीफायनल नंबर 1 मराठा वॉरियर संघाचा विनायक सूर्यवंशी ठरला होता प्लेअर ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. लेदर बॉल क्रिकेटर आहे, खूप चांगल्या लेवलचं तो लेदर बॉल क्रिकेट खेळतो.
आणि याच वर्षी आपण पाहतो की मराठा वॉरियर संघाशी तो जुडलाय आणि अगदी महत्वाच्या मॅच मध्ये त्याला प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन त्याला सन्मानित केले जाते. कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर सेमीफायनल नंबर 2 प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत गणेश ठोंबरे. तर गणेश आपण यायचंय. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन विजू शेट यायचे आपण. विजू शेट आपण यायचं. आपल्या शुभास्ते आम्ही हे पारितोषिक देतोय. गणेश यायचे आपण. गणेश आपण यायचंय. परंतु ही ट्रॉफी गणेशने डेडिकेट केली हेमूला. तर जोरदार टाळ्या हेमूसाठी. 2 ओव्हर टाकले, 3 धावा दिल्यात, तब्बल 10 बॉल त्यांनी डॉट टाकलेत. महत्वाची मॅच होती संभाजीनगरच्या विरोधामध्ये आणि धावाने डिफेन्स करत असताना कमालीची गोलंदाजी. हेमूला ही प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी डेडिकेट केली गेली. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच तब्बल 1000 रुपये शशिकांत शेठ चिमेगावकर साहेबांकडून आम्हाला ही धनराशी आली आहे. प्रवीणजी देवकर साहेबांना विनंती असेल आपण यायचंय. सचिव साहेबांना तुमच्या शुभास्ते आम्ही फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच देतोय. मित्रांनो, धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. आव्हान थोडस मोठं होतं. समोरचा संघ देखील तेवढाच तुल्यबळ होता. एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो, संघाची स्थिती सावरतो, आपल्या संघासाठी निर्णायक भूमिका दर्शवतो आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अर्धशतक लावतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मित्रांनो. प्लेअर ऑफ द मॅच फायनलचा ठरतोय गणेश ठोंबरे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एवढी मोठी मिळकत अर्धशतक लगावणं ही सोपी गोष्ट नाहीये. मोठमोठ्या खेळाडूंना देखील जे जमलं नाहीये ते गणेशने आपल्या क्रिकेटिंग करिअर मध्ये करून दाखवलंय. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अगदी वाढदिवसाच्या पूर्व रात्रीला त्याने अर्धशतक झळकावलं आणि प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी फायनलची आपल्या हातामध्ये घेतली आहे. कॉंग्रॅच्युलेशन गणेश. त्याचबरोबर आपण पाहतो की गणेशला तर आपण पाहतो मित्रांनो फायनलचा महत्वाचा सामना. संघ पूर्णपणे बाहेर निघत होता की काय, फायनलची मॅच हरत होता की काय, परंतु गणेशने जी एकाकी झुंज दिली, एक हाताने किल्ला लढवला, आपल्या संघाला सामना जिंकून दिला. यासाठी भास्कर शेठ भोसले यांच्याकडून 11,111 रुपयांचा पारितोषिक येते गणा ठोंबरे यांना. बर्थडेच्या दिवशी भरपूर मोठमोठे प्राइज मिळाले गणेशला. कॉंग्रॅच्युलेशन गणेश. अभिनंदन अभिनंदन. सुजीतजी यांनी फायनलच्या मॅच मध्ये एक चांगला कॅच पकडला होता, त्याच्यासाठी देखील 500 रुपये आहेत भास्कर शेठ भोसले यांच्याकडून. मी सुजीतजी यांना विनंती करेन की यावं आपण. आपल्याला दिलं जाईल 500 रुपयांचं इनाम. जबरदस्त कॅच. यानंतर
मित्रांनो, सचिनजी यांना विनंती असेल, सचिनजी यायचं आपण. सचिनजी कदम साहेब आपण या प्लीज. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर सारे कॅचेस पकडले गेले, परंतु एक अशी कॅच जी डोळ्याच्या समोर अजून देखील डोळ्याचं पारणं फेडते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये डाईव्ह लागत असताना ज्या खेळाडूने अप्रतिम अशी कॅच कंप्लीट केली, संपूर्ण स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट कॅच पारितोषिक जात आहे गणेशजी जाधव यांना. ओम साई डाईव्ह लागत असताना काही कॅच कंप्लीट केला होता. जबरदस्त कॅच. टेनिस क्रिकेट .inच्या कॅमेरामॅननी ज्या प्रकारे त्या सीनला कॅप्चर केलाय मित्र, याजवळ एवढंच बरं की ही रील भरपूर दिवस व्हायरल होणार आहे. आता खूप चांगली कॅच पकडली होती. 1000 रुपयाचे ते मानकरी ठरतायत. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कॅचेस पकडण्याचा प्राइज दिला, परंतु बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूंनी तब्बल 11 कॅचेस कंप्लीट केले, तर या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात विनायक सूर्यवंशी यांचं. बाबासाहेब नागरे पाटीलांना विनंती करेन की तुमच्या शुभास्ते आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक द्यायचंय. 11 कॅचेस संपूर्ण स्पर्धेमध्ये पकडणं तेवढं सोपं नाहीये. 6 मॅचेस खेळले, 11 मॅचेस कंप्लीट केले, त्या खेळाडूला मात्र सन्मानित केलं जात आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. याआधी बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट दिला, आता आपण देतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. पृथ्वीराज पाटील साहेबांना विनंती करेन की तुम्ही पुढे यायचंय. आणि पृथ्वीराजजी पाटील साहेब यायचंय पुढे. आपण आपल्या शुभास्ते आम्ही बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 190 धावा काढल्या, हायेस्ट स्कोर त्याचा 54 राहिलाय, हे पारितोषिक मला वाटते सांगायची गरज नाहीये. गणेश ठोंबरे ठरतात या संपूर्ण स्पर्धेतले उत्कृष्ट फलंदाज. त्याचबरोबर आपण पाहतोय की शशिकांत शेठ चिमेगावेकर साहेबांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक देखील दिलं जात आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ऋतिक शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. ऋतिक शिंदे साहेब या आपण आमचे ट्रॉफी स्पॉन्सर यांचे शुभ हस्ते संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय ज्या गोलंदाजाने तब्बल 10 विकेट्स घेतले 6 इनिंग मध्ये सर्वाधिक कमालीची गोलंदाजी सुदर्शन निकम ठरतात या संपूर्ण स्पर्धेतले उत्कृष्ट गोलंदाज. फायनलच्या मॅच मध्ये भरपूर साऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या होत्या, थोड्याशा अपेक्षा कमी पडल्यात, परंतु ओव्हरऑल परफॉर्मन्स पूर्ण टुर्नामेंट मध्ये अप्रतिम. ऋतिक साहेबांना विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊन या खेळाडूला सन्मानित करायचंय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट.
संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू MVP अर्थात सायकलवरती बसणार कोण, जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तर तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. संपूर्ण स्पर्धेतला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. त्याचबरोबर आपण पाहतोय की 5,000 विजयजी देवकर साहेबांकडून पारितोषिक आलंय आणि हो यस चे पारितोषिक देखील देणार आहोत आम्ही. विजयजी देवकर साहेब या आपण पुढे. स्पर्धेतला MVP ठरतोय गणा ठोंबरे, यायचंय आपण. दादासाहेबांना विनंती असेल यायचे आपण. विजयजी यांना विनंती असेल की आपण यायचे पुढे. ऋतिकजी एक गोष्टीकडे लक्ष तुमचं वेधतो. याआधी 11,000 रुपये, आता 5,000 रुपये, त्याच्या आधी 2,000 रुपये. मी एवढंच म्हणेन की गणेशला मोकळं सोडू नका आता. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की या सायकलवरती बसण्याचा बहुमान देखील त्याला मिळतोय. शशिकांत शेठ चिमेगावकर साहेब यांच्याकडून पुरस्कृत केलेली मॅन ऑफ द सिरीजची सायकल. आणि या सायकलवरती आता गणेश तुला बसायचंय आणि सायकलवरती बसून जयपूरला जायचंय. येण्याचा खर्च चव्हाण साहेबांनी केला होता, परंतु आता सायकल मिळाली आहे तर सायकलवरती बसून जावं लागेल. जोरदार टाळ्या मित्रांनो गणेशसाठी झाल्या पाहिजेत. त्याचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशीच मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन एवढी मोठी कॅश प्राइज स्पर्धा जिंकून देणं स्वप्नपूर्ती असते एखाद्या चांगल्या खेळाडूची. आणि आज गणेशने ही स्वप्नपूर्ती करूनच दाखवली आहे. अभिनंदन गणेश, अभिनंदन. तर यस आपण लगेचच वळतोय. मालोजी शेठ चव्हाण साहेबांना विनंती असेल आपण पुढे यायचंय. मालोजी शेठ चव्हाण साहेबांना विनंती असेल आपण पुढे यायचंय. आणि त्याचबरोबर मामा पाटील साहेब. तर रनरअप या संपूर्ण स्पर्धेतला जो संघ ठरतोय मराठा वॉरियर यांना मात्र सन्मानित केलं जाईल ट्रॉफी देऊन. तर संतोषजी कदम आणि 11 खेळाडूंना विनंती असेल यायचे आपल्याला. सर्वांना मेडल्स दिले जातील. त्याचबरोबर ही रनरअपची ट्रॉफी देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाणार आहे. यायचंय आपण लवकर. मालोजी शेठ यांना विनंती असेल की आपण वरती यायचंय प्लीज. या या लवकर या. रनरअप संघ लवकर या मित्रांनो प्लीज. या या मित्रांनो प्लीज 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 मी विनंती करतो या लवकर आपण. सर्व खेळाडूंना विनंती करेन अगदी 12वा 13वा 14वा 15वा जेवढे खेळाडू असेल त्या सर्वांनी यायचे प्लीज. या या लवकर लवकर या. एक एक खेळाडूंनी लवकर या इकडे. विशालजी या इथे आपण लगेच थांबायचं आहे. बंडीबाई लगेच पुढे या आपण. या लवकर या. यानंतर टीमचे कॅप्टन संतोषजी कदम, संदीप पाटील, उमेश, सुदर्शन, बाबू कोळेकर, विघ्नेश, संतोष शिरतोडे, संकेत आणि त्याचबरोबर अमल आणि त्याचबरोबर शेवटी येतोय ऑलराऊंडर अर्थात RK राहुल कदम. थँक्यू. यानंतर मालोजी साहेबांना विनंती असेल की रनरअपची ट्रॉफी देऊन आता आपण संघ नायकाला इथे सन्मानित करायचं. मी विनंती करेन मराठा वॉरियर संघाचा संघ नायक तथा संघ मालक संतोषजी कदम साहेबांना यायचे आपण. रनरअपची ट्रॉफी इथे स्वीकारायची आहे. मागील 5 स्पर्धा गोल्ड, सिल्वर, रिफाईन गलाई बांधवांच्या मी करतोय. मागील 5ही स्पर्धेमध्ये 4 वेळेला विजेतेपद आणि या वेळेला उपविजेतेपद घेणारा संघ नायक संतोष कदम आपण पाहतोय. याला सन्मानित केले जाते रनरअपची ट्रॉफी देऊन अर्थातच मालोजी साहेबांच्या माध्यमातून. तब्बल आपण पाहतोय 55,000 रुपये
पूजा ज्वेलर्स काळेवाडी किसन शेठ देवासी साहेबांकडून हा धनराशी 55,000 इथे दिला जातोय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो रनरअप संघासाठी पण झाल्या पाहिजेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पिंपरी चिंचवड सराफ असोसिएशनचे सचिव बाबर साहेबांना मी विनंती करेन, बाबर साहेब आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच तब्बल 75,000 रुपये आणि ज्यांच्या माध्यमातून ही तब्बल 75,000 रुपयाची धनराशी आम्हाला सुपूर्द केली गेली. जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री विनायकरावजी मासाळ साहेब यांचा आपण आभार व्यक्त करूयात आणि बाबर साहेबांना विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते विजयाचा मानकरी अर्थातच ठरतोय मराठा टायगर संघ. तर मी 11 खेळाडूंना विनंती करतो एक एक करून आता आपण पुढे यायचंय. सर्वप्रथम टीमचे कॅप्टन आकाशजी तुम्ही या. मागील 2 वर्षांपासून हा यस 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 मागील 2 वर्षांपासून सातत्याने शोधामध्ये होता. पहिल्या क्रमांकाच्या 6 वेळेला फायनल मध्ये तो आला. मागील 2 वर्षामध्ये रनरअप ठरला, परंतु आता स्वप्नांना पूर्ण केले जात आहे. हो मित्रांनो, पुण्यामध्ये लोणावळ्यामध्ये आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये स्पर्धा आयोजित करणं आणि ती जिंकणं तेवढी सोपी गोष्ट नाहीये, परंतु आकाश आणि त्याच्या संपूर्ण टीमने करून दाखवलंय. कौतुक करूया त्याच्या संपूर्ण टीमचं. प्रचंड मोठा ताण होता, प्रचंड मोठा प्रेशर होता संपूर्ण आयोजनाचा, परंतु हा सर्व प्रेशर आपल्या खांद्यांवरती पेलावत असताना टीमने निर्णायक भूमिका दर्शवली आणि विजेतेपद आपल्या हातामध्ये ठेवलंय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स मनपूर्वक. खूप 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 तुमचं मी अभिनंदन करतो आणि कौतुक देखील करतो. बाबर येत आहेत, ऋतिक बाबर, त्याला देखील सन्मान केला जात आहे. बाबर विथ बाबर असं म्हणूयात, वर्सेस नाही म्हणता येणार आपल्याला आता. यानंतर आपण पाहतोय अर्थातच रोहित देखील येतोय, रोहित पोद्दार. कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतर मी विनंती करेन टीमचे कॅप्टन, नाही निखिल आणि योगेश तुम्ही देखील या. मित्रांनो, एक वेगळी संकल्पना आखली गेली आहे जी इंटरनॅशनल लेवलवरती आखली जाते. अर्थातच जेव्हा तुम्ही ट्रॉफी रिसीव्ह करता त्यावेळेला जो विजेता संघ असतो त्याच्या नावाचं पहिलं नामकरण त्या ट्रॉफीवरती केलं जातं, नाव गोंदवलं जातं. मित्र असंच म्हणेन. आणि ते आपण पाहतो आपली ट्रॉफी तिथे आहे आणि त्या ट्रॉफीवरती सर्वप्रथम या ट्रॉफीचा मालक कोण आहे, मानकरी कोण आहे हा स्टिकर लावला जाईल आणि त्याच्यानंतर ही ट्रॉफी विजेत्या कॅप्टनला दिली जाईल. मी बाबर साहेबांना विनंती करतो प्लीज तुमच्या शुभ हस्ते आपण या ट्रॉफीवरती हे नाव टाकायचंय. नाव लक्षात राहू द्या मित्रांनो, नाव आहे मराठा टायगर्स 1 पुणे. प्रचंड मोठा क्रिकेट आज त्यांनी दाखवलाय. खूप मोठमोठे प्रवास त्यांनी केले, खूप मोठमोठे कॅम्पेन त्यांनी केले, परंतु आज ही मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ट्रॉफी
जिंकल्यानंतर एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. बाबासाहेबांच्या माध्यमातून इथे ट्रॉफीवरती स्टिकर लावला जातो आणि चॅम्पियनचा हा जो बॅनर आहे तो देखील त्याच वेळेला झळकतोय. काय चांगली संकल्पना आखली गेली. दर्जेदार दर्जेदार अप्रतिम सर्व काही पाहायला मिळालं. अगदी इंटरनॅशनल लेवलवरती ज्या ज्या गोष्टी होतात ना त्या गोष्टी सत्यामध्ये आज लोकल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल आयोजकांचं, मराठा टायगर्सच्या सर्व कमिटी मेंबर्स आणि आमच्या पिंपरी चिंचवडच्या सर्व कमिटी मेंबर्सचं. यानंतर विनंती असेल बाबासाहेब आपण व्यासपीठावरती या. चला मित्रांनो, प्रतीक्षेची घडी संपलेली आहे. तब्बल 27 सामने पाहिले आणि फायनली विजेता आम्हाला भेटला. पहिला विजेता या संपूर्ण स्पर्धेतला लीग स्टेज मधला जो संघनायक होता तोच फायनलचा अंतिम विजेता देखील ठरलाय. टाळ्यांनी स्वागत करूयात आकाश आकाश आकाश, अर्थातच मित्रांनो मराठा टायगर्स संघाचा कॅप्टन आकाश कांडे सर. नाव लक्षात राहू द्या मित्रांनो. चला संपूर्ण टीम वाट कसली पाहताय, या जल्लोष करूयात. मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनबिटेबल राहिली ही टीम. एकही सामना त्यांनी पराभूत झालेले नाहीये आणि फायनल देखील त्यांनी जिंकलाय. स्पर्धेचा पहिला ओपनिंग सामना त्यांनी जिंकला होता श्रीनाथ 11 संघाच्या विरोधामध्ये आणि स्पर्धेचा शेवटचा सामना देखील त्यांनी जिंकलाय मराठा वॉरियर संघाच्या विरोधामध्ये. अंत भला तो सब भला, सुरुवात देखील भली आणि अंत देखील भला झाला आणि विजयाचा मानकरी संस्करण 4चा ठरलाय. अर्थातच मराठा वॉरियर्स हा संघ. मराठा टायगर विजयाचा मानकरी ठरतोय. आकाश संघनायक विजयाचा मानकरी ठरतोय आणि याचबरोबर पर्व 4 इथेच थांबलं. सर्वांचं पुन्हा एकदा जाता जाता मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच बाबर साहेब. हॅलो. या संपूर्ण पिंपरी चिंचवड गोल्ड सिल्वर फ्रेंड्स सर्कल नियोजित स्पर्धेचं ज्यांनी सूत्रसंचालन आणि बेस्ट कॉमेंट्री केली ते आमचे मित्र प्रशांत पुजारी यांचं मी अभिनंदन करतो आणि पिंपरी चिंचवड गोल्ड मर्चंट असोसिएशनच्या वतीनं मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद प्रशांत. थँक्यू साहेब, धन्यवाद. तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो. तर जवळजवळ आपण पाहतोय सीझन 4, जवळजवळ आपण पाहतोय सीझन 4 इथे संपलेला आहे. परंतु सीझन 4 संपलाय, अजून भरपूर पर्व येणार आहेत. आजच्या रात्रीला इथेच थांबूयात. 2026 मध्ये पुन्हा एकदा भेटूयात सीझन 5 मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.